सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर MIDC परिसरात अनधिकृत पार्किंगमुळे कामगारांचे जीव धोक्यात आले। हा परिसर प्रामुख्याने कामगार वसाहतीचा असून दररोज हजारो कामगारांना अक्षरशः जीव मुठीत धरून कामावर जावे लागत आहे। कंपनी मालकांकडून स्वतःच्या सोयीसाठी कंपनी बाहेरील पादचारी मार्गावर सुशोभीकरणच्या नावाखाली वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जाते। परिणामी रस्ते अरुंद झाले असून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले। या रस्त्यावर यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। 2 दिवसांपूर्वीच MIDC परिसरात झालेल्या अपघातात 2 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आज 17 एप्रिल रोजी एका कामगाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक बाळा निगळ यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केलाय। अनधिकृत पार्किंगमुळेच हे अपघात घडत आहेत। प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून कामगारांचे जीव वाचवावे अशी त्यांनी मागणी केली आहे। तसेच लवकरच मनपा आयुक्त आणि कामगार आयुक्त यांची भेट घेऊन या गंभीर समस्येवर ठोस तोडगा काढणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी यासाठी सर्व नगरसेवक मिळून पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान या संपूर्ण घटनेचा CCTV फुटेज देखील समोर आला असून अपघाताची भीषणता स्पष्ट झाली आहे। त्यामुळे आता मनपा आयुक्त आणि कामगार आयुक्त या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। भाऊ काय सांगाल, आज सकाळी सातपूर MIDC मध्ये अपघात झाला आहे आणि त्या अपघातात त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे, काय सांगाल? आपण जर बघितलं सातपूरच्या विकासात आपण म्हणतो सातपूर MIDCचं फार मोठं योगदान आहे, पण हे योगदान असताना त्या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत त्या व्यवस्थापनाने आपल्या भागात काळजी देखील घेतली पाहिजे। आज पण आणि 2 दिवसापूर्वी पण मोटार अपघातात 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। ह्या 2 दिवसाच्या घटना आहे। गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकांचा मृत्यू या अशा ज्या व्यवस्थापनाने गाड्या रस्त्यावर लावलेल्या असत्या, पार्किंगची सुविधा नाही, त्यामुळे रस्ता अरुंद होतो व अपघात होतो। माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की MIDC मधील जे रस्ते आहे, आज MIDC वाढते आहे, मोठमोठे उद्योग या ठिकाणी येत आहे, असं होत असताना रस्ते आहे तसेच आहे, त्यात रस्त्यावरती अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। त्यानंतर सुशोभीकरणाच्या नावाखाली कंपन्यांनी रस्त्याकडे लगत मोठमोठं गार्डन्सच्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग केलेली आहे। तर हे थांबलं पाहिजे, कारण या ठिकाणी येणारा कामगार हा नोकरीच्या शोधात येतो आणि तो सकाळी काम शोधत आल्यानंतर संध्याकाळी घरी जाईल का नाही अशी भीती परिवाराला असते। तर लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। अनेक संघटना आम्ही देखील अनेक वेळा MIDC अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे की या ठिकाणी मोठमोठे कंटेनर असतात, मालवाहतूक गाड्या असतात, त्यानंतर या ठिकाणी RMC प्लांटच्या ज्या गाड्या असतात त्यांचं तो कॉक सुरू असल्यामुळे 1-2 दिवसापूर्वी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात ते कॉन्क्रीट सांडलं होतं आणि त्याच्यामुळे 3 ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले। तर लवकरात लवकर या ठिकाणचे रस्ते मोठे झाले पाहिजे, रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढले पाहिजे अशी या आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। आपण या माध्यमातून प्रभाग क्रमांक 11 मधले 4ही नगरसेवकाच्या माध्यमातून कामगार आयुक्त असो किंवा महानगरपालिका आयुक्त असो किंवा मुख्यमंत्री साहेब असो यांना आपण काही पत्रव्यवहार करणार का? मी गेल्या आठवड्यात या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सामंत साहेब यांची आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून भेट घेऊन या सातपूर MIDCतील रस्ते विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आपले रस्ते मोठे होतील। त्यानंतर CCTVची देखील आपण मागणी केली आहे, कारण संध्याकाळी ज्या भागात CCTV बंद असतात त्या ठिकाणी कंपनीतून पगार झाल्यानंतर तो पगार घेऊन तो कामगार घरी सुरक्षित पोहोचेल याची काळजी आम्ही प्रभागातील नगरसेवक घेणार आहोत। आणि त्यांनी आम्हाला शब्द देखील दिला की सेपरेट हेड जो उद्योग खात्याचा आहे त्यातून सातपूर अंबड MIDCतील रस्ते, लाईट, ड्रेनेज व्यवस्था ही केली जाईल असं त्यांनी आम्हाला शब्द देखील दिला। ज्या तरुणाचा आज अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून आपण काही पावले उचलणार का?
आज आपण सांगितल्यानंतर समजते की आज देखील एक अपघात झाला. गेल्या 2 दिवसापूर्वी आमच्या प्रभागातील प्रभाग 11 मधील आमच्या एक गांगुडे परिवारातील मुलगा होता, 9वीत शिकणारा. त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्या कुटुंबाने ती बॉडी ताब्यात घेण्यास नकार दिला व पोलीस प्रशासन आम्ही समन्वय साधून त्या ट्रान्सपोर्टवाल्याशी बोलून त्या विद्यार्थ्याला भरीव निधी मिळवण्यासाठी त्या कंपनीचे जे इन्शुरन्स पॉलिसी असतील त्या माध्यमातून त्यांना आम्ही मदत करणार आहोत. आणि आज देखील ज्या युवकाचा मृत्यू झालेला असेल आम्ही माहिती घेऊन त्या कंपनी व्यवस्थापन किंवा ज्या गाडीमुळे अपघात झाला असेल त्यांची माहिती घेऊन त्यांना भरीव निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक.